भारतातल्या उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। दावोस इथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत ते काल बोलत होते। परिषदेमध्ये काल पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं विविध कंपन्यांबरोबर विक्रमी 14.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या। गेल्या वर्षी दावोस शिखर परिषदेतल्या राज्याच्या एकूण गुंतवणुकीतकी गुंतवणूक यावर्षी पहिल्याच दिवशी झाली। या अंतर्गत स्वाक्षरी केलेल्या 19 सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रांमध्ये 15 लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे। हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर्ससह ईव्ही, ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातली ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागांमध्ये पोहोचणार असल्यामुळे तिथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातल्या उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत। इथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल। उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र हे अमर्याद संधींचं राज्य आहे। त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासह तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीनं आराखडा निश्चित करून दिलाय। या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निर्मितीवर भर दिला जात असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। त्याआधी दावोसमधल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे। भारताच्या भविष्याचं पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साथ घालतोय अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। आगामी 2 दिवसांत दावोसमध्ये AI, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच फिनटेक, लॉजिस्टिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर तसंच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत। त्या दृष्टीनं त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणी, चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या। प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी हे महाराष्ट्राचं